नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा म्हणजे 2025 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, तारीख, वार, पौर्णिमा तिथीची सुरुवात, समाप्ती तसेच उपवास कसा करावा, वटपौर्णिमेचे महत्त्व, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त अशी वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वटपौर्णिमा म्हणजे काय तर वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असतो. आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल. अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात. म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात. ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. पावसाळा सुरू झाला की येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी तर हा दिवस खूपच खास असतो. पण अनेक ठिकाणी सुद्धा हा सण साजरा केला जातो. हे वटसावित्रीचं व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात. तर यंदा वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. म्हणजे 10 जूनला वटसावित्रीचं व्रत केलं जाणार आहे. वटपौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवारी 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होत आहे. ते बुधवारी 11 जूनला दुपारी 1:13 असणार आहे. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त 10 जून 2025 रोजी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 आहे. आणि असंही पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे. त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत या काळामध्ये तुम्हाला वडाची पूजा करता येईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते. तसेच देशाच्या इतर सर्व भागात वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला पण केले जाते. पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये 10 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळतात. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो. निर्जळी म्हणजे काय? काहीही न खाता पिता. हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून सुरू होते. पण 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात. या पौर्णिमे दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. आता बऱ्याच ठिकाणी पौर्णिमे दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात, पण काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंत सकाळपासून उपवास ठेवला जातो आणि वडाची पूजा एकदा का झाली की मग हा उपवास सोडला जातो. आमच्याकडे अगदी अशीच पद्धत आहे. सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो आम्ही, काहीही खात पीत नाही आणि एकदा का वडाची पूजा केली मग त्यानंतर आम्ही उपवास सोडतो आणि 12-1 वाजेपर्यंत जरी तुम्हाला उपाशी राहणं शक्य नाही तर तुम्ही फराळाचे पदार्थ पण खाऊ शकता आणि नंतर वडाची पूजा झाली की मग उपवास सोडू शकता. काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात, तर जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले. याशिवाय हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यापासूनही सुटका मिळते. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो आणि सावित्री देवीची कृपाही त्या जोडप्यांवरती राहते. वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्म आणि फांद्यात शिव विराजमान आहेत आणि वडाच्या झाडांच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. याला सावित्री मातेचे स्वरूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवांचे आशीर्वादही मिळतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी सुद्धा स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते. या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करून हे व्रत करतात. वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते. हे व्रत पवित्रेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची देवपूजा करावी, त्यानंतर व्रत करावे. त्यानंतर तुम्ही वडाच्या पूजेची तयारी करू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे वडपूजेसाठी जे काही साहित्य लागते ते आपण काढून घ्यायचं आहे. वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे. यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करायचा आहे. सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा रेशमी साडी, लग्नातील शालू सुद्धा यावेळी विवाहित महिला परिधान करतात.
हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला छान असे तयार होऊन छान साडी घालून साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करा. तर अशा प्रकारे सर्व स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा म्हणजे 2025 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, तारीख, वार, पौर्णिमा तिथीची सुरुवात, समाप्ती तसेच उपवास कसा करावा, वटपौर्णिमेचे महत्त्व, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त अशी वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.